शिवसेनेचे शिंदे गटाचे मोठे नेते आज जे आहेत त्यांनी महायुतीला सोडून महाविकास आघाडीला जे आहे ते पाठिंबा जाहीर केला. आपल्यासोबत सुरेश नवले आहेत, ज्यांनी आज जे आहे बजरंग सोनवणे जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा, भाजपवर गंभीर आरोप करून तुम्ही शिवसेना शिंदे गट सोडला आणि आज पाठिंबा देत आहेत. काय भावना आहे त्यामुळे? गंभीर आरोप नाही आहे, वस्तुस्थिती सांगितलेली आहे. जे महाराष्ट्रामध्ये घडलं ते फक्त व्यक्त करण्याचं काम मी केलेलं आहे. शिवसेनेच्या वतीनं व्यक्त करण्यासाठी जे धाडस पाहिजे होतं ते कोणी दाखवलं नाही. धाडस मी दाखवलं. शिवसैनिकांच्या मनातील ज्या भावना होत्या त्या मी व्यक्त केलेल्या आहेत. या पलीकडे मी काही केलेलं नाही. जी वस्तुस्थिती महाराष्ट्रात घडलेली आहे, भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेची वाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो मी फक्त लोकांच्या समोर ठेवलेला आहे. अण्णा, तुम्ही असं देखील म्हणलात की भाजपच्या दबावात येऊन मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे बळी दिलेत आणि तसं बॅनर देखील तुम्ही लावले आहेत. हे खरंच आहे ना, बळी गेले ना. भावना गवळींचा बळी गेला. 5 टर्म खासदार होत्या. तुमचे हेमंत पाटील खासदार होते, कृपाल तुमाने खासदार होते. त्यांना तिकीट नाकारलं ना. कशामुळं? भाजपच्या दबावामुळे. म्हणून त्यांना तिकीट देता आलं नाही. ज्या लोकांनी राजकीय जीवन अर्पण करून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सोबत आले होते त्यांना उमेदवारीही मिळू नये ही त्यांच्या आयुष्यातली शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका अभिव्यक्त करण्याचं काम जर मी केलं असेल तर ते मला असं वाटतं अप्रस्तुत, अनाठाई काही नाही आहे, सत्य आहे. शिंदे गटामध्ये कुठं ना कुठं अंतर्गत खतखत आहे का कार्यकर्ते नेत्यांमध्ये एकंदरीत? शिंदे गटामध्ये प्रचंड खतखत आहे, प्रचंड असंतोष आहे. शिवसेना नेत्यामध्ये आहे, उपनेत्यामध्ये आहे, मंत्र्यामध्ये आहे. फक्त योग्य वेळी तो प्रकट होईल. ती आत्ताच वेळ नाही येणार. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे सेनेचे जे एकूण चित्र आहे ते महाराष्ट्राच्या समोर येईल. बजरंग सोनवणे यांना तुम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. कुठल्या मुद्द्यावर हा पाठिंबा तुम्ही बजरंग सोनवणे यांना दिला? हे बघा, भारतीय जनता गेली 2 महिने मी भारतीय जनता पार्टीने केलेला शिवसैनिकावरील अन्याय लोकांच्या समोर मांडलेला आहे. मग आता माझ्यासमोर पर्याय काय होतो? मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची जी इच्छा, कार्यकर्त्यांची जी भावना ती सांभाळणं, त्यांच्या मताप्रमाणे योग्य निर्णय घेणं हेच अपेक्षित आहे. आणि तो निर्णय मी घेतलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये काय प्रस्तुत नाही. बीडची निवडणूक कसं बघता? याच्यामध्ये कुठल्या दिशेला कलते असं वाटतं तुम्हाला? बीडची निवडणूक परिवर्तन करणारी आहे. गेली मुंडे साहेब 2 वेळेस लोकसभेमध्ये गेले. दुर्दैवानं अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या वारसदार प्रीतमताई ह्या 2 वेळेस लोकसभेमध्ये गेल्या. परंतु साधा क्षुल्लक प्रश्न रेल्वेचा तो त्या सोडवू शकलेला नाही. केंद्र शासनाचा एखादा उद्योग बीड जिल्ह्यातल्या एखाद्या MIDC मध्ये आणू शकल्या असत्या तर त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन केलं असतं. परंतु तेही करू शकलेलं नाही. विकासाच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये त्या पूर्णपणे अपयशी ठरलेल्या आहेत. आणि मग अपयशी ठरणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे जायचं की जो नौखा आहे, लोकसभेमध्ये काही करू शकेल अशाच्या पाठीमागे जायचं. कार्यकर्त्यांची भावना होती की आपण महाआघाडीला पाठिंबा द्यावा. त्याप्रमाणे महाआघाडीला मी पाठिंबा दिलेला आहे. बघू शकतो आपण मराठवाड्यामधले मातबर नेते जे की मंत्री राहिलेले आहेत यांनी महायुतीची साथ सोडलेली आहे आणि महाविकास आघाडीचा हात धरलेला आहे. त्यामुळे त्यांनी बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेमध्ये पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्यामुळं राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांचं पारडं जड झालेलं आहे. आणि कुठं ना कुठं या पाठिंब्यामुळं बजरंग सोनवणे यांना बळ देखील मिळाल्याचं चित्र आपल्याला या निमित्ताने दिसतंय. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.